आज आपण झटपट लवकरात लवकर होणारी कांद्याची पात इथं पाहणार आहोत पहा. हिरवीगार पात पाहून आपल्याला ती करावीशीच वाटते. बाजारात चांगली पात मिळायला लागलेली आहे पहा. त्याच्यामुळे आता आपण ती सुरुवातच करणार आहोत रेसिपीला. नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. गॅस मी इथं चालू केलेला आहे पहा. त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे. तेलही टाकून घेतलेलं आहे पहा. तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तेल चांगलं गरम झालेलं आहे पहा. मोहरी टाकलेली आहे. जिरे टाकलेले आहेत पहा. आता लसूणही टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये. लसूण टाकून घ्यायचा आहे आणि तो चांगला क्रंची होईपर्यंत थोडासा परतायचा आहे पहा. भरपूर सारा लसूण आहे. तेल तापल्यामुळे तो चांगला परतलाय पहा. याच्यानंतर मी जो पाथीचा जो खालचा कांदा असतो तो पण असा बारीक कापून घेतलाय पहा. आणि तो पण मी याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू. पण ही ही कांदा टाकल्यानंतर खूप छान लागते पहा, चवदार लागते एकदम. त्याच्यामुळे तो कांदा पण मी टाकून घेतलाय. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे पहा आपल्याला. हे सुट्टा होईपर्यंत परतायचा आहे तो. कांदा परतून झालाय. आपण आता एक 5-6 तास मी हरभऱ्याची डाळ भिजायला टाकलेली आहे. आता सध्या मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे. नंतर हिंग टाकलेला आहे. एक 3 तास तरी डाळ भिजायला पाहिजे पहा. आता ही हरभऱ्याची डाळ भिजलेली टाकलेली मी याच्यामध्ये टाकून घ्यायची ती. आणि आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकणार आहेत पहा. का जेणेकरून त्याचा जो स्वाद आहे तो कांद्यामध्ये उतरतो, मसाल्यामध्येच उतरतो. त्याच्यामुळे कांदा पात एकदम छान लागते, चवदार लागते. आता थोडीशी चटणी टाकलेली आहे मी लाल तिखट. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता. कारण कांद्याची पातही थोडी तिखटच असते पहा. त्याच्यामुळे टाकताना थोडा विचार करूनच तिखट टाकायचं आहे. कांदा पात मी इथं धुवून, चिरून, कापून घेतलेली पहा चांगल्या पद्धतीने. अशी हिरवीगार कांद्याची पात पाहिली तर मन भरून येतं पहा एकदम. टाकून घेतली कांदा पात, आपण तिला परतून घेऊ चांगलं. आणि ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकायचं नाही पहा. कारण ही पात आता खाली जाऊन बसणार आहे आणि ह्या हिशोबाने जर आपण मीठ टाकलं तर पात खारट होणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही हिरव्या भाज्या करताना थोड्या त्या खाली जाऊन बसल्यानंतर मगच वरतून थोडंसं मीठ टाकायचं आहे पाहिजे तेवढं. आता एक कांदा पात खाली मुरणार आहे पहा. आता जरी तुम्हाला ती जास्त दिसत असली तरी झाकण ठेवायचं आहे पहा. अजून आपण मीठ टाकलेलं नाहीये. कांद्याच्या पातीला स्वतःचंच पाणी इथं सुटलेलं आहे. झाकण काढून घेतलंय आपण. एक 5-5 मिनिटाच्या अंतराने झाकण काढायचं आहे पहा. पुन्हा झाकण ठेवून पुन्हा आपण आता ते पाहिलेलं आहे. आता हे स्टेजला आपण थोडंसं टाकूयात त्याच्यामध्ये मीठ. कांदा पात बऱ्यापैकी बसलेली आहे खाली आणि आपल्याला मिठाचा इथं अंदाज येणार आहे पहा आता. साधारणपणे किती मीठ टाकावं काय? कांद्याच्या ह्या हिरव्या ज्या भाज्या असतात ना मूळचं स्वतःचंच थोडंसं मीठ असतं. ते मीठ टाकताना थोडा सावधगिरी बाळगायची आहे. अजूनही ती पात बसणार आहे थोडी खाली. आता ह्या मिठाच्या पाण्याचं पण मिठाचं पण पाणी होणार आहे. झाकण ठेवायचं आहे. पुन्हा आपण काढलेलं आहे पहा झाकण. आपली पात इथं बऱ्यापैकी शिजलेली आहे पहा आता. आता ही अशी जरी काढली तरी काही प्रॉब्लेम नाही. पात शिजलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. पात तयार झालेली आहे पहा आपली एकदम छानपैकी. भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता. असा झटपट होणारा प्रकार तुम्ही नक्की करून पहा. मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता, ऑफिसमध्ये टिफिनसाठी देऊ शकता. अशी गरमागरम पात आणि भाकरी एकदम स्वादिष्ट लागते पहा. धन्यवाद.